आता आपण बघूयात 10च्या 25 बातम्या। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन। मुंबईत विधान भवनाच्या परिसरात कृती समितीचं आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडमध्ये। मिहिरने ज्या बारमध्ये मद्यपान केलं त्या साई प्रसाद बारमध्ये चौकशी आणि तपास। मुंबईला रविवार आणि सोमवारसाठी पावसाचा येलो अलर्ट। पुढील 3-4 दिवस मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार। नवी मुंबई एअरपोर्टचे प्रकल्पग्रस्त आक्रमक। सिडको आणि राज्य शासनाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांचं जनसमाधी आंदोलन। नोकरी आणि पुनर्वसनाची मागणी। पुणे शहरात झिका विषाणूचा धोका वाढला। आणखी 2 गर्भवतींना संसर्ग झाल्याचं समोर। शहरातील झिका रुग्णांची संख्या 18वर। 10 गर्भवती महिलांचा समावेश। प्रशासन अलर्ट मोडवर। पुण्यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। 3 महिन्यांसाठी वाहन चालकाचा परवाना निलंबित करण्याचा आरटीओचा इशारा। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पावसाचं पाणी साचलं। व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ। पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। बोईसर, सफाळे, डहाणू, चारोटी परिसरात मुसळधार पाऊस। भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी। लाखांदूर ते पवनी मार्गावरील जुनोना गावाला जोडणारा पूल वाहून गेला। नागरिकांची तारांबळ। तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही निरासनान। तुकोबांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश। अकलूजमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा 3रा गोल रिंगण सोहळा संपन्न। मानाच्या अश्वाचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। अंबाबाई चरणी उन्हाळी सुट्टीनंतर आतापर्यंत 1.5 कोटींचं दान। 2 दिवसांपासून मंदिरातल्या 12 दानपेट्यांमधल्या पैशांची मोजदाद सुरू। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर। ईडीने अटक केलेल्या प्रकरणात केजरीवालांना अंतरिम जामीन। भुसावळ इटारसीसह 12 गाड्या आठवडाभर रद्द। भुसावळ खंडवा विभागात अत्यावश्यक कामांमुळे गाड्या रद्द। त्याच्या हिंगणघाटमध्ये 15,000चा गांजा जप्त। गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई।